नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणी दरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेऊन त्याची प्रणालीमध्ये नोंद करणार आहे. पटपडताळणीची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी 9वी आणि 11वीच्या परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2024च्या मतदार यादीतील मतदारांची सन 2002च्या मतदार यादीतील मतदारांशी मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. नंदुरबार शहरात आज 4 व 5 एप्रिल रोजी मॅपिंग शिबिराचे आयोजन केले आहे. मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन नंदुरबारचे तहसीलदार शिवांश सिंग यांनी केले आहे. सातपुडा परिसरात झालेल्या वादळी व गारपिटीच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सातपुड्यातील कैरीला अवकाळीचा फटका बसला असून कैरी उत्पादक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भरधाव वेगातील आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात पती पत्नीसह मुलगा जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा ते डेडियापाडा रस्त्यावर घडली. या प्रकरणी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील देऊर येथील भीमसिंग नथेसिंग गिरासे यांच्या शेतात चोरी झालीय. चोरट्यांनी शेतातून 23,000चे सौर ऊर्जेचे कंट्रोलर, 3,000ची केबल वायर, 2,000चे केबल वायर असे एकूण 28,000चे साहित्य चोरून नेले आहे. याबाबत भीमसिंग गिरासे यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना जितेंद्र ईशी करीत आहेत. दुचाकींच्या अपघातात 2 जण जखमी झाल्याची घटना तळोदा येथे घडली. या प्रकरणी एका मोटरसायकल चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार ते उमरदे रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अज्ञाताने अल्पवयीन एक मुलगा व एका मुलीला पळवून नेल्याची घटना शहादा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहादा तालुक्यातील दूधखेडा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी पळवून नेले आहे. काहीतरी आमिष दाखवीत सदर युवतीस पळवून नेण्यात आले आहे. याबाबत युवतीच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास हेकॉ मोहन साळवे करीत आहेत. तसेच दूधखेडा गावातीलच 17 वर्षीय एका अल्पवयीन मुलास देखील अज्ञाताने पळविले आहे. आमिष दाखवीत पळून नेण्यात आले आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध न्यासांचे कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना अविनाश कोकणी करीत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा मंडळ संचलित अनुसूयात्मजा मतिमंद निवासी शाळेचा अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दुसऱ्यांदा गौरव करण्यात आला. पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोकेमिकल उत्पादनांसह 40 उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे असून अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्रात 2026मध्ये 70,000हून अधिक सरकारी पदांची मेगा भरती होणार असून यामध्ये पोलीस, तलाठी आणि शिक्षकांसह इतर अनेक विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले असून 20,000 पदे MPSCद्वारे भरली जातील. मात्र भरती प्रक्रिया राबवण्यास अनेकदा अडचणी येतात. तसेच राज्य सरकारच्या विविध विभागाकडून मागणीपत्र देण्यामध्येही प्रचंड विलंब होतो. यामुळे राज्य सरकारने MPSCची भरती प्रक्रिया जलद गतीने घेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. वित्तीय वर्ष 2025-26 दरम्यान महाराष्ट्र राज्य GST विभागाने उल्लेखनीय महसूल कामगिरी नोंदवली आहे. वस्तू व सेवा कर GST, मूल्यवर्धित कर VAT आणि व्यवसाय कर PT यांमधून एकूण 2,51,256 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून मागील वर्षाच्या 2,23,087 कोटी रुपयांच्या तुलनेत 12.6% वाढ झाली आहे. नंदुरबार येथील रघुवंशी भजनी मंडळ ग्रुप परदेशीपुरा यांच्यातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संगीता परदेशी, हिना रघुवंशी, पूजा रघुवंशी, अंजना रघुवंशी, रेश्मा परदेशी, अर्चना रघुवंशी, उमा रघुवंशी, अंजली रघुवंशी आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील SA चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त भक्ती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ख्रिस्ती समाज बांधवांनी सामूहिक प्रार्थना म्हटली. गुड फ्रायडे निमित्त नंदुरबारातील SA चर्चमध्ये भक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भुसावळ येथील सुशीलाबाई पांडे यांनी उत्तम शुक्रवारचा संदेश दिला. मजुरीच्या पैशांबाबत विचारणा केल्यावरून लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाणचा पिंपरीपाडा येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील समस्त गुजर नाभिक समाज पंचमंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांसह ज्येष्ठ नागरिकांचाही गौरव करण्यात आला. या सभेत सामाजिक उपक्रमासंदर्भातील समाजहिताचे ठराव मंजूर करण्यात आले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.